प्रत्येकाच्या मनामध्ये आणि या सृष्टीच्या कणाकणामध्ये माझा गणराया वसलेला आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हे गणा तुझं आगमन झालं आणि सारं विश्व सुखात न्हावून गेलं। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सचिन दादा कुंभार यांनी आपल्या घरी हा गणपती बाप्पा विराजमान केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे गणरायाची पूजा केलेली आहे आणि त्या निमित्तानं हा शक्तिपीठाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणून काय म्हणतो आहे बघा, बा देवा गणपती गजानना, आज या कुंभार परिवारानं तुमची मनोभावेची सेवा केलेली आहे आणि तुम्हाला थाटामाटात आपल्या घरात आणलेलं आहे। त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करा आणि त्यांनी खुशीनं हा शक्तिपीठाचा सामना ठेवलेला आहे। या माझ्या वारीवर कोणाचा अखेरीत हवाला असेल त्याचं वाटोळं कर आणि जशी शक्तिवाल्यांची बारी गेली तशी माझे बारीला रंग भर रे महाराजा। या ठिकाणी मुलांचा डान्स आणि बारीला सुरुवात बघा। 1 2 3 एक क्या
फक्त श्री विवेकानंद
सचिन दादा तुमच्या चरणाशी आहे सुखाची चाहूलही तुमच्या चरणाशी आहे तुमच्या प्रेमापोटी आज सदैव राहो तुमची साथ मला हीच या मनात आस आहे सदैव राहो तुमची साथ मला हीच या मनात आस आहे कारण तुमची सदैव भास म्हणून या ठिकाणी काय म्हणतो आहे बघा हा माझा एवढा रसिक मायबाप आलेला आहे आपल्या चरणावरती ही वेळी वाटली सेवा माझी होत आहे बघा काय म्हणतो जिसके लिए मरता था कोई ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता तुझी आलो रंगाई गुणगाया करण्या सेवा तुमची आलो रंगाई गुणगाया तुमच्या मायेन घडलो मी तुमच्या मायेन घडलो मी रसिका मुजरा तुझा पाया तुमच्या मायेन घडलो मी मुजरा रसिका तुझा पाया सेवा तुझी आनंदाने
मुजरा रसिका मायेचा पदर तू धरलास डोक्यावर माझ्या, मायेचा पदर तू धरलास डोक्यावर माझ्या, हा गरिबांचा वाली तू आलास घरात राज, आसमंत दरवळला सारा तुझ्या कीर्तीचा गाजा वाजा, मन मंदिरी पुरले तुला हे बाप्पा गणराज। काय म्हणतो आहे हा माझा गरीब मायबाप आणि हा माझा सगळा कोकणाचा शेतकरी राजा हे बाप्पा गणा, या आजान बाबाची तुझ्या चरणावरती विनंती आहे की शेतात राबणारा माझा मायबाप आहे ना, शेतात राबणारा माझा मायबाप परिस्थिती नसताना सुद्धा तुला 10 दिवस 5 दिवस आपापल्या ऐपतीप्रमाणे घरात आणून पुजतोय रे। ह्या आजाण पामराची तुझ्याकडे विनंती आहे की ह्या शेतकरी राजाला माझ्या सुखी कर, ह्या माझ्या गरीब मायबापाला सुखी कर, ज्याला तुझी
वेळी वाटली सेवा केलेली आहे. काय म्हणतो आहे बघा. सण आला हा वर्षाचा अंत नाही रे हर्षाचा. सण आला हा वर्षाचा अंत नाही रे हर्षाचा. मेळ बसेना खर्चाचा मेळ बसेना खर्चाचा तरी बापाला येसा. उसना वाढलंय उदारी परिस्थिती नाही बरी. उसना वाढलंय उधारी परिस्थिती नाही बरी. माय बाप वाली गरीबाचा तू माय बाप वाली गरीबाचा. सण आला हा वर्षाचा
आयोजक दादा, तुमची गाण्याची भोका आणि तुमचा डोका बुवा तेव्हा माझ्याकडे आहे ना. बारीक सुरुवात करतो बघा खऱ्या अर्थानं गवळणी पासून. हा बुवा म्हणालेले मी खेळचा शक्तीवाला झुकेगा नाही साला आहे ना. तुमची अशी साला काढणार बुवा. पहिल्या बारीक सुरुवात करतोय का कारण तुम्ही साप गलपटलो है ना बुवा म्हणून गेलेले मैं झुकेगा नहीं साला झुकेगा नहीं साला. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या बुआ. झुकेगा नहीं साला झुकलो नाही उभ्या उभ्या टप टपाटप बुवा तुमच्या कार्यक्रमात उभ्या उभ्या करणार बघा बुवा. कारण बुवा म्हणाले की आपलं अध्यात्म आहे शास्त्र आहे. तर गवळणी म्हणतात प्रेमाची गवळण बुवानी चांगली दिलेली आहे. सुंदर अशी बुवा तुमची गवळण आहे. पण झालंय काय तुम्ही आग घातलीवर पहिली शार खाली नाही बुवानी है ना. बुवा म्हणाले मी पण त्यातलाच होतो पण घराने बुवा नाही त्यातला तेव्हा पण नाही आता पण नाही है ना. भू गावामध्ये राजापूरमध्ये घराने बुवांचे खूप कार्यक्रम झालेले. बुवा नाव हृदयात म्हणाले कोरलंय घराने बुवांचं प्रत्येकाच्या. बुवा असंच नाही कोरलंय माकडा साडेतीन उड्याला आम्ही मारलेली आहे बुवा. बघा या ठिकाणी बुवा गवळणीत म्हणालेली आहे. बुवाच्या गवळणीची कट्टी चाल होती. मेरा यार बदलना जाना मौसम की तरह. हा बुवा माझ्या मना मोहना प्रिय सख्या साजना भेटा याला बोलविली कुणी. हा राजा ना बोल भेटा याला बोलविली तुला कुंजवना. आणि म्हणतात हृदयातील जाणून घे प्रेमाच्या भावना आतुर मन हे भेटाया मोहना. बुवा म्हणालेले बुवा माझा काना एवढा राजाला भेटाय आतुर झालेला आहे. हा बघा काय म्हणतोय गवळणी. माझ्या वडिलांचं मोठं नाव आहे. बुवा म्हणतील दुसऱ्या वारीत येऊन है ना की गुरूंच्या नावाला बुवांच्या नावाला साजेशी वारी केली नाही. आता तुम्ही म्हणशी वारी अशी करा हा आणि नंतर त्यांच्या बाजून बोलतो नाही का याला चुकीचा होता. हा असलं काय करू नका. शेवटपर्यंत दोघांना पण साथ द्या. बघा काय म्हणतो. माझ्या मायेला जाऊन तुम्ही सांगता साडी तुमच्या दया दुधाची हा करतो नासा. माझ्या मायेला जाऊन तुम्ही सांगता साडी दादा शिट्या नको. माझ्या दया दुधाची करतो नासा. तुमच्या घरात येऊन तुमच्या फोडी लगाडी. तुमच्या घरात येऊन तुमच्या हंडी फोडी नको तर काय त्यांनी सांगितलं होतं बघा. प्रेमानं खेळलो मी दही हंडीचा खेळ कुंजवनात घातला सवंगड्यांचा मेळ. लाडी गोडी तर येऊ नको करू नको माझ्याशी चाळ. लाडी गोडी तर येऊ नको करू नको माझ्याशी चाळ. नाही तर आज या चार चौघात राजाबाई तुझी करीन लाल. बुवांचं मोठं नाव आहे शक्तीगडामध्ये. बुवा तुम्ही म्हणणार की बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे. बुवा लय बोलले पहिल्या बारीत पण तुमचं शास्त्र काय आहे ना बुवा
कळलेलं नाही. कारण ही जी अनया, हा जो अनया आहे अनया, त्याची बायको राधा बुवा आणि हा अनया माझ्या यशोदेचा कानाच्या आईचा भाव आहे बुवा, आहे ना. बघा विषय कसा आहे बुवा. हा अनया त्या यशोदेचा भाव म्हणजे कानाचा कृष्णाचा कोण झाला, कोण मामा आहे ना, कृष्णाचा मामा आहे बुवा. आणि कुंजवनात कृष्ण त्या रासक्रीडा खेळला, त्या राधेबरोबर खेळला बुवा. त्या रासक्रीडा ह्या अनयाच्या बायको बरोबर नाही केलेल्या बुवा. ती राधा वेगळी, ही राधा वेगळी. जरा शास्त्र वाचून या. म्हणून पहिला म्हणालोय तुमच्या कानाची भोका आणि तुमचा डोका बुवा माझ्याकडे ठेवा. बघा काय म्हणतोय, सुंदर चालाय सांभाळ घसरल पाय ग, वै तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे सैला लग्नाच्या पहिला घोटाळा चालायचा नाही. या ठिकाणी बहुत सुंदर विषय आहे. काय मनाला लावून घेऊ नका. माझ्या प्रेमाची राधा बाई ग, जीव तुझ्यावर जळलेला हाय ग. माझे प्रेमाचे राधा बाई ग, जीव तुझ्यावर जळलेला हाय ग. अग उभ्या उभ्यानी घेईन म्हणतो, उभ्या उभ्यानी घेईन म्हणतो, मिठीत येणार काय ग. कारण कुंजवनात सगळी लोक बघित असतात तुला आणि मला, आहे ना. मग आपली भेट काय पाहिजे तशी होत नाही. हा बुवा म्हणालेत ना. मग काना काय म्हणतो, उभ्या उभ्यानी ये, उभ्या उभ्या भेटवानी जाऊ. मग म्हणून काय म्हणते बुवा बघा, अरे उभ्या उभ्यानी घेईन म्हणतो, मिठीत येणार काय ग.
सगळी गवळण झाली आणि श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं बुवा उद्दिष्ट काय, ती पाहे विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर द्यायचे बुवा. वेडं वाकडं काहीतरी खातूर माधूर इथं जाणार नाही. या मोरे बुवांचा आहे एक वेगळाच थाट. कारण मला बुवा म्हणून गेलेले आहेत. बुवांची सवय मला माहिती आहे. बुवाची आहे माझी पहिली बारी आहे. हे सवय बघायला कुठं आलं होतं मला माहित नाही, पण अक्कल वाढवा आणि रणामध्ये लढवा बुवा. अशा अगदी हे लोकांच्या आम्ही वाढवलेल्या हा, आणि तुम्ही मला गाढवा म्हणाले आहे ना, लात मारून असा फोडून टाकीन ना गाढवा म्हणाले बुवा. इतिहास घडवा म्हणतात, इतिहास घडवा बुवा. इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही. भले भले शाहीर येऊन गेले बुवा. अक्षरशः नको म्हणतात गराठी बुवा बरोबर वारी याची वेळ आहे आजच्या कंडिशनला. काय म्हणतो, तुमच्या कानात नुसतीच गेले या हवा, तुम्ही काय उडवणार आज माझा धुवा. तुम्ही नुसतेच भोंदूगिरी करणारे बुवा, तुम्ही नुसतेच भोंदूगिरी करणारे बुवा. आज माझ्याशी भिडण्याआधी जाऊन तुमच्या गुरुचे पाय धुवा. या मोरे बुवांचा आहे एक वेगळाच थाट. या मोरे बुवांचा आहे एक वेगळाच थाट. दिसायला हे तड्याशी पण यांचं रिकाम माठ. अहो आज इथे आहे यांची या गराटे बुवांची गाठ. आज यांची आहे या गराटे बुवांची गाठ. आणि या बुवांच्याच यॉर्करवर आज या भूगावात तुमच्याच यॉर्करवर बुवा तुम्हाला देणार सुपला आहे ना बुवा. तुम्हाला पहिल्या बारीत एक सुपला शॉट देतो आणि बारी संपवणार बघा. आणि तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सवय आहे वावगं काय बोलणार नाही बुवा, म्हणून बुवाला बोला. माझं काय म्हणणं आहे बुवा, तुमच्या आमच्या घरात आया बहिणी आहेत आहे ना, आयोजकांनी पैसा दिला नाही आहे म्हणून त्यांची इज्जत तिथं काढू नका. कारण हा शक्ती तुला माझ्या वाडवडिलांनी जो जपलेला आहे ती परंपरा आपण चालवतोय बुवा. एकच शॉट सुपला तुम्हाला देणार हा, आणि दुसऱ्या बारी तुम्ही येऊन करा नसतं झापू झुपू काय नाही बुवा. बघा काय चाल मस्त आहे. अरे रे
ठेवू नका हो तुमच्या मनात, उघडा करीन नाही तर रणात, है ना? ठेवू नका हो तुमच्या मनात, उघडा करीन नाही तर हे जाणूनमुळं हा विषय खोल आता या सभा रणात झापूक झुपूक नको हो बारीत, झापूक झुपूक नको हो बारीत, उघडा करीन नाही तर बारीत, झापूक झुपूक नको हो बारीत.